श्लोक 22. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं पहाम्यहम्. अर्थ, जे लोक अनन्यतेने माझेच चिंतन करून उपासना करतात त्या नित्य योगयुक्त असणाऱ्या लोकांचा योगक्षेम मी म्हणजेच ईश्वर चालवतो, असे भगवान श्रीकृष्ण इथे सांगत आहेत. विवरण: जो परमेश्वराचे ठिकाणी अनन्य चित्त होऊन केवळ त्याचेच निरंतर ध्यान करीत असतो, तो ऐक्यभावात स्थिर झालेला पुरुष योग्याच्या योगक्षेम परमेश्वरच चालवतो. चिंतन करायला त्याचे जवळ नेहमी एकच एक विषय असायला पाहिजे. दुसरा कोणताही विचार त्याने मनात येऊ देता कामा नये. ही योगशास्त्राची महत्त्वाची अट आहे. याप्रमाणे जो कोणी फक्त ईश्वराचेच चिंतन करीत राहतो त्याच्या बाबतीत काय होते? भगवान सांगतायत की पर्युपासते. आधी पर्युपासते या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया. सर्व बाजूने उपासना करणे. उपासना म्हणजे भगवंताजवळ वास करणे, म्हणजेच त्याच्याशी सततच युक्त असणे. अशा माणसाचा योगक्षेम कृष्ण वाहतो असे तो सांगत आहे. आता योगक्षेम म्हणजे चरितार्थ असा एक अर्थ रूढ आहे. पण जो कोणी भक्त फक्त देवाजवळ बसून राहील त्याला खायला प्यायला कोण देणार? तर या प्रश्नाचे उत्तर भगवंताने दिलेले आहे की त्याची सर्व चिंता मीच करतो. आता योगक्षेम याचा अर्थसुद्धा आपण नीट लक्षात घेऊया. तर योग व क्षेम असे दोन शब्द ह्या योगक्षेमामध्ये आहेत. योग म्हणजे अपेक्षित वस्तू प्राप्त करणे किंवा दुर्मिळ वस्तू प्राप्त करणे, आणि क्षेम म्हणजे सुरक्षित राहणे, मिळालेली वस्तू सुरक्षित राहणे, वस्तू मिळणे व ती सुरक्षित राहणे याला जीवनात फारच महत्त्व आहे. पण येथे भरण पोषण एवढाच अर्थ अपेक्षित नाही, कारण भगवंत तर सर्वांचे बाबतीत ते सततच करीत असतो आणि आपण असं हे सर्व श्लोक 18 मध्ये पाहिलेले आहे. म्हणून योगक्षेमाचा दुसरा एक अर्थ आपण ध्यानात घ्यायला हवा, आणि तो म्हणजे जे लोक हा स्वतःचा हा परका असा अपपर भेदभाव करीत नाहीत, जे केवळ लोककल्याणाचाच विचार करतात, जे केवळ याच बुद्धीने समाजात वावरतात, जे दुःखितांचे अश्रू पुसतात, अशा प्रकारचे सर्व लोककल्याणार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीचा योगक्षेम कधीच अडून राहत नाही, कारण त्यांना जनता जनार्दन सांभाळते. आता हाच म्हणजे जो भगवान आहे तो म्हणजे कोण आहे? तर तो जनताच आहे असे इथे अपेक्षित आहे. तो जो परोपकार करीतची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी, असे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि ते खरे सुद्धा आहे. आजही समाजात असे चित्र आपल्याला नित्य पाहायला मिळते. त्याचप्रमाणे योगक्षेमम वहाम्यहम चा अर्थ लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात विशद केलेला आहे. ते म्हणतात की लोककल्याणाची बुद्धी असलेल्याने आपली देहधारणा लोककल्याणासाठीच करायला हवी. अशावेळी त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात राहून त्याला हे कार्य करता येते. तो त्या साधूचा स्वभावसुद्धा होऊन जातो. या अनासक्त बुद्धीमुळे काम करताना त्याचेवर कितीही संकटे आली तरी त्याची पर्वा न करता तो ते कार्य करीतच राहतो. यालाच त्यांनी अनन्याश्चिंतयन्तो आणि जनाः पर्युपासते असे म्हटले आहे. ते केवळ अनन्य चित्ताने आपले लोककल्याणाचे काम सातत्याने करीत राहतात. अशा लोकांना स्वतःच्या उपजीविकेची काळजी करण्याचे कारण उरत नाही, कारण समर्थांनी म्हटल्याप्रमाणे ज्या समाजात ते कार्य करतात तो समाजच त्यांची सर्वतोपरी काळजी घेताना दिसतो. हा समाजसेवक भक्त जनता जनार्दनाची उपासना करणारा आहे. योगाचा आणखी एक अर्थ भक्ती असा सुद्धा आहे. तशी वरवर पाहता करायला अत्यंत सोपी वाटणारी अशी ही गोष्ट म्हणजे भक्ती. पण खरी भक्ती अत्यंत दुर्मिळ आहे, कारण ती अनन्य होऊन करावी लागते आणि ही गोष्ट फार अवघड आणि कष्टकारक सुद्धा आहे. तसे प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा म्हटलेले आहे, कारण त्यांनी सांगितलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु
मग अशा या भक्तांची ही भक्ती टिकवून ठेवण्याचे काम मात्र परमेश्वर नित्य करीत असतो. आपल्याला भगवंताचे असे भक्त पुराणकथातून आणि संत वाङ्मयातून नित्य भेटत राहतात किंवा ज्ञात होत जातात. जो कोणी परमेश्वरासाठी आपले कर्म समर्पण करतो त्याचा योगक्षेम परमेश्वर चालवतो. आपल्या समाजात स्वार्थी भोगी लोक दुःखाचे कारण आहेत, मात्र निस्वार्थी परोपकारी सत्पुरुष जनहिताची सर्व कामे करताना आपल्याला नित्य अनुभवाला येतात. हे निष्काम स्वयंसेवक मानधन वेतन यांची अपेक्षा कधीच करत नाहीत, मात्र अशांची सर्व प्रकारची काळजी त्या समाजाने घेतलेली दिसते. अशा लोकांचे जीवन त्यांचे कार्य कधीच व्यर्थ जात नाही. मी योगक्षेम चालवीन असे आश्वासनच भगवंतांनी दिलेले आहे. याचा अर्थ मात्र असा नाही की तो प्रत्येक आपली प्रापंचिक चिंता दूर करील, कारण त्या भक्ताला प्रापंचिक किंवा शारीरिक अडचणी व्यथा सांसारिक पातळीवरून ज्याने त्यानेच आपल्याला सोडवताना दिसतात. तुकोबांसारख्या भक्ताला अशा कितीतरी अडचणींना नित्य सामोरे जावे लागले होते, किंवा जनाबाई सखूबाई यांना अपार कष्ट करावे लागले, मात्र हे कष्ट सोसण्याचे बळ किंवा अडचणींवर मात करण्याचे धैर्य त्या भक्ताला हा भगवंत निश्चितच देत राहतो. सामान्य लोक भक्ती करतात व त्यांचे बदल्यात परमेश्वराला स्वतःसाठी राबवू इच्छितात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते भगवंताला सांगतात, मी अमुक करीन तू माझे हे काम कर, मी तमुक करीन तू माझं ते काम कर. जणू काही ते आपला हरकम्या गडीच आहे असं त्या भगवंताला समजतात. आपण आपली प्रत्येक इच्छा त्यांनी पुरवावी असे मनातच चिंतून त्याची उपासना करतो, मात्र भगवंताने घातलेली ही अट विसरतो. जो कोणी अनन्य होऊन म्हणजे मनात दुसरा कोणताच विचार न येता भक्ती करेल, केवळ परमेश्वराचाच विचार त्याच्या मनात असेल तरच योगक्षेमाचा विचार आपोआप बाजूला पडतो. असे हे वरवर सोपे वाटणारे आणि आचरण्यास तसे अत्यंत अवघड असलेले वचन आहे. व्यवहारातली आयुर्विम्याचे आश्वासन सुद्धा असेच खरे म्हटले तर अगदी पोकळ आहे. प्रथम सातत्याने हप्ते भरावे लागतात आणि ते ज्या प्रमाणात भरलेले असतात त्याचप्रमाणे त्याचा त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला परतावा मिळतो. आपल्याला संत दामाजी पंतांची गोष्ट तर निश्चित माहिती आहे. दामाजी पंतांनी दुष्काळाच्या काळात मनात कोणताही स्वार्थ न ठेवता लोकांसाठी धान्याची कोठारे खुली केली. लोकांनी जेवढं हवं तेवढं धान्य लुटून नेलं. दुष्काळाने भुकेलेली जनता त्यांना पाहवली नाही. लोकांचे प्राणरक्षणासाठी त्यांनी तसे केले होते, पण राजदरबारी मात्र तो गुन्हा ठरला. अशावेळी त्यांना राजाने कैद करून नेले आणि त्या सर्व धान्याचा योग्य तो मोबदला काही ठराविक वेळात भरण्याची आज्ञा केली. मात्र यावेळी काय घडले की आपल्याला गोष्ट माहिती आहे की भगवंतानीच विठू महाराचे रूप घेऊन तिथे जाऊन ते सर्व पैसे भरले आणि त्यांचे रक्षण केले. आता इथे आपण थोडासा विस्तृत विचार करूया की विठू महाराचे हे रूपक लक्षात घेऊन आपण असा पुढील प्रमाणे विचार करूया की दामाजी पंतांची कृती पाहून, त्यांना असलेली लोककल्याणाची काळजी पाहून समाजातील त्या काळातील श्रीमंत लोकांचे चित्त द्रवले असेल. मुसलमान राजवटीत राजद्रोहाचा आरोपी असलेल्या या दामाजीला त्यांना उघडपणे मदत करण्याचे धाडस झाले नसेल. मग त्यांनी कोणा एकाची नेमणूक गुपचूपपणे केली आणि त्यालाच विठू महार असे नाव दिले. आता या सर्व लोकांनी केलेली ही मदत म्हणजेच ये जनाहा पर्युपासते, त्यांचा योगक्षेम जनता जनार्दन चालवितो त्याचा प्रत्यय येतो. आणि असाही ह्या गोष्टीचा आपण विचार करायला काहीच हरकत नाही. अशाच प्रकारचे एक उदाहरण मी या श्लोकाच्या अर्थानंतर आपल्याला सांगत आहे आणि ते उदाहरण फारच अगदी बोलके असे आहे की ये जनाहा पर्युपासते म्हणजे काय ते आपल्याला चटकन कळेल. श्रीकृष्ण अर्जुनाला असेच अनन्य होऊन दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे रक्षण करण्याचे कार्य करायला सांगत आहेत.
त्यांनी बाकी कशाची सुद्धा काळजी करू नये. फक्त युद्धावर आपले केंद्र लक्षित करावे. बहुजन हितासाठी हे युद्धाचे काम करताना स्वतःचे पापपुण्याचा स्वार्थी विचार त्याने मनातून काढून टाकावा, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.